महायुतीचा उद्या जाहीरनामा प्रकाशित होणार। सूत्रांची माहिती, महाराष्ट्र फास्ट, मुंबई सुपरफास्ट या नावाने येणार मॅनिफेस्टो। तर उद्या दुपारी जाहीर होणार शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेसाठी वेगळा जाहीरनामा। तर शिवसेनेचा वचननामा म्हणजे 100% कमिटमेंट। शायना एनसी, शिवसेना वचननामा फेकणार नाही, शायना एनसी यांचं विधान। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची पहिली संयुक्त मुलाखत संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली। निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होणार। 8 आणि 9 जानेवारीला ठाकरेंची मुलाखत होणार प्रकाशित। साटम यांच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल। नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचा उद्धव वाकरे असा उल्लेख। ठाकरेंनी साटम यांच्यावर केलेल्या टीकेवरून नितेश राणे यांचा हा पलटवार। मुंबई महापालिकेच्या प्रभाग 99 मधून सचिन दाबेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात। दाबेकरांच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधात आव्हान। प्रस्थापित लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप। मुंबई उपनगरातील शाखांना राज ठाकरेंच्या भेटी। प्रभाग क्रमांक 58चे मनसे उमेदवार वीरेंद्र जाधव यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे गोरेगाव पश्चिमेत कार्यकर्त्यांसोबत संवादही साधला। आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या एकत्र शाखांना भेटी। कलिना विधानसभा क्षेत्रातील 4 शाखांना एकत्रित देणार भेट। आणि आता पाहूयात महापालिकांचा महासंग्राम। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शहराचं नामकरण झालं, त्यानंतर पहिला महापौर भाजपचाच होणार। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं हे वक्तव्य। या छत्रपती संभाजीनगर या नगरीमध्ये नव्याने नामकरण झाल्यानंतर पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करतील, त्यात शंका नाहीये। नाशिकमध्ये 2 माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार। दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। हेमंत गोडसेंसोबत दोन्ही माजी महापौर मुंबईकडे रवाना। लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंचीच आहे। शिंदेंनीच लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतलाय। लाडक्या बहिणी एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या बाजूने, अर्जुन खोतकर यांचं विधान। शिंदे साहेबांनीच लाडक्या बहिणीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत। उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांनी 8 जानेवारीला नागपुरात तर उद्या ठाण्यात घेतली मुलाखत। युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपकडून आयोजन। नागपूरमध्ये हॉटेल सेंटर पॉइंट इथे, तर ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन इथे होणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत। ठाकरे बंधू काय बोलतील याची जनतेत उत्सुकता नाही। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला कुणी गांभीर्यानं घेत नाही। उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र मुलाखतीवर बावनकुळेंची टीका। दोन्ही राष्ट्रवादींचा डीएनए एकच आहे, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येतील याची शक्यता नाकारता येत नाही। आमदार एकनाथ खडसे यांचे हे वक्तव्य। अजित पवार यांचं मिशन पुणे महापालिका। अजित पवार आणि पुण्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बैठक। महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार यांचं उमेदवारांना कानमंत्र। अकोल्यात उमेदवारी नाकारली, त्यामुळे भाजपमधील इच्छुक नाराज। भाजपच्या सरचिटणीसांकडून पदाचा राजीनामा। निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना तिकीट दिल्यानं पक्षात नाराजी। राजीनाम्यावेळी सरचिटणीसांकडून पत्रातून खंत व्यक्त। नवी मुंबईमध्ये 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण झालेले 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 36 वकील, 16 अभियंते, 6 डॉक्टर निवडणुकीत नशीब आजमावणार। 499 उमेदवारांपैकी 201 जणांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं अशी माहिती। आणि आता पाहूयात निवडणुकांचा धुरळा। समरजित घाटगे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार। सूत्रांची माहिती, महानगरपालिका निवडणुकांमुळे प्रवेशाचा मुहूर्त लांबला। घाटगे 8 जानेवारीला राजगटाचा मेळावा घेणार, तेव्हा भूमिका स्पष्ट करणार। सूत्रांची माहिती। गुंड प्रवृत्तीला विरोध करायला हवा। दहिसरच्या प्रभाग 1 मधील मारहाणीवर विनोद घोसाळकरांची प्रतिक्रिया। प्रचाराच्या नावाखाली गुंडगिरी करतात, विनोद घोसाळकर यांचा हा आरोप। बिनविरोध वॉर्डात निवडणूक नाही। एकच उमेदवार असल्यानं नोटाची तरतूद नाही। नोटा हा उमेदवार नसून उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय। राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांची ही माहिती। बिनविरोध निवडणूक होणं चांगल्या लोकशाहीचं लक्षण। स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक बिनविरोध होते। बावनकुळेंचं हे विधान। असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये। बिनविरोध व्हावं आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा। एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे। निवडणूक आयोग आता सत्ताधाऱ्यांचा एजंट। आयोगाचा बिनविरोधाचा कारखाना देशासाठी धोकादायक। विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे इतरांचे अर्ज घेतलेले नाही, राऊतांचा आरोप। निवडणूक आयोग हा एजंट आहे म्हटल्यावरती सत्ताधाऱ्यांचा
तो अशाच अहवालाच्याच गोष्टी करणार ना, ठोस कारवाई करणारच नाही. तर निवडणूक घेणं हे बंद केलं पाहिजे. मोदी शहा असेपर्यंत निवडणूक आयोग बरखास्त करा. बिनविरोधाच्या मुद्द्यावर राऊतांचा भाजपसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल. निवडणूक आयोग हा एजंट आहे म्हटल्यावरती केंद्रामध्ये मोदी शहा आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस शिंदे सत्तेवर आहेत. तोपर्यंत निवडणूक आयोगाला टाळं लावलं पाहिजे पूर्णपणे आणि निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे. निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर शिकवलेल्या पोपटासारखा बोलतो. बिनविरोधाच्या मुद्द्यावरती आता निवडणूक आयोगानं घेतलेल्या भूमिकेवर विजय वडेट्टीवारांची टीका. निवडणूक आयोग हा तर भारतीय जनता पक्षाचा मांडलिक झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नोकरासारखा निवडणूक आयोग बोलतोय, म्हणजे त्यांचा पोपट झालेला आहे. सांगायचं झालं तर शिकवलेल्या पोपटासारखं बोलायला लागलं आहे. ठाण्यात अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या विक्रम चव्हाणांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप. सूचकाला खोटा अर्ज करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा विक्रम चव्हाणांचा दावा.